दिवाळीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये आलेल्या महाभयंकर अतिवृष्टीच्या वेदना अजूनही ताज्या आहेत। महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधले शेतकरी या पावसानं अक्षरशः देशोधडीला लागले। शेतातलं खरीप गेलं, घरातला संसार गेला, गोठ्यातली जनावरं गेली आणि काही ठिकाणी शेतातली मातीही खरवडून गेली। संपूर्णपणे हताश झालेला शेतकरी सरकारच्या मदतीकडे लक्ष लावून बसला होता। राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटींचं पॅकेज घोषित करत असल्याचं सांगितलं। दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं सांगितलं, पण अनेकांची दिवाळी मदतीविनाच गेली। जेव्हा जेव्हा राज्यावर असं अभूतपूर्व संकट येतं तेव्हा राज्य सरकार मदतीचा हात मागतं तो केंद्राकडे। महाराष्ट्र सुद्धा केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवेल असं राज्याच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केंद्राची भरघोस मदत अजून तर मिळालेली नाहीये, पण डिसेंबर महिन्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्य सरकारचा मदतीचा तोच प्रस्ताव महाराष्ट्रामध्ये एक राजकीय वादळ मात्र घेऊन आला। मदतीच्या प्रस्तावावर महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचे परस्पर विरोधी दावे समोर आले। गोंधळ वाढू लागला आणि केंद्र सरकारनं आपल्याच लेखी उत्तरावरून घुमजाव केलं। पण पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या इतक्या संवेदनशील विषयावर केंद्र सरकार संसदेच्या अधिवेशनात इतकी चुकीची माहिती कसं देऊ शकतं, हा कळीचा सवाल आहे। या संदर्भात बोलायचे, पण त्या अगोदर पाहूयात आज दिवसभरामध्ये या सगळ्या मुद्द्यावर नेमकं काय काय घडलं। राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राची मदत मिळणार की नाही? केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं प्रस्ताव पाठवला की नाही? या दोन प्रश्नांवरून आज दिल्लीपासून ते महाराष्ट्रातल्या गावागावांपर्यंत घमासान सुरू झालं आणि याला कारण ठरलं केंद्रीय कृषी खात्यानं महाराष्ट्राच्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेलं लेखी उत्तर। 2025च्या सप्टेंबर महिन्यात मराठवाडा आणि अन्य ठिकाणी अतिवृष्टी झाली। हजारो हेक्टरवरची पिकं वाहून गेली, घरं वाहून गेली, पशुधनाचं नुकसान झालं। त्यासाठी राज्य सरकारनं मदत दिली खरी, पण केंद्राकडूनही अतिरिक्त मदत मागण्यात आली। पण मदतीसाठी कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारला मिळालाच नाही असं लेखी उत्तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी दिलं। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारला प्रश्न विचारला होता, त्याला चौहान यांच्या खात्यानं उत्तर दिलं। 2025च्या पुरानंतर त्याच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाची स्थापना करण्यात आली होती। 3 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत केंद्रीय पथकानं पाहणी केली। महाराष्ट्र सरकारकडून कोणतंही अधिकृत पत्र किंवा प्रस्ताव केंद्राला प्राप्त झालेला नाही। केंद्राचं लेखी उत्तर प्रसिद्ध झाल्यावर विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली। महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करू असा जो शब्द दिला होता, त्याच्यासाठी आम्ही भारत सरकारकडे सगळे फॉलोअप करत होतो। तर भारत सरकारचं कालचं पारदर्शक आणि खरं स्टेटमेंट आलेलं आहे शिवराज सिंग साहेबांचं, की महाराष्ट्र सरकारने कुठली मागणीच केलेली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या विषयाची तात्काळ दखल घेतली आणि राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवलाय असं सांगितलं। केंद्र सरकारने आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला दिलेला आहे। केंद्र सरकारने टीम देखील पाठवली, 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली। त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे। फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतर शिवराज सिंग चौहान यांनीही महाराष्ट्राकडून 27 नोव्हेंबरला प्रस्ताव प्राप्त झाला असं सांगितलं। महाराष्ट्र की सरकार ने अभी जो त्रासदी आई थी, भयानक त्रासदी की बात की, उसके बाद अपना प्रपोजल 27 तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है। जितना केवल मैं करेक्ट कर रहा हूँ आपको, भेजा है महाराष्ट्र सरकार ने। संसदेमध्ये दिली जाणारी कोणतीही माहिती ही देशासाठी अधिकृत माहिती असते। खासदारानं विचारलेल्या प्रश्नाला केंद्र सरकार एक उत्तर देतं आणि गदारोळ झाला की त्याच माहितीच्या बरोबर उलटी माहिती देतं। मग नेमकी कोणती माहिती खरी मानायची आणि खोट्या माहितीची जबाबदारी कुणी घ्यायची, हे प्रश्न मात्र शिल्लकच राहतात। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।